स्पर्धा परीक्षेत एक जुनी म्हण आहे, तुम्हाला युद्ध जिंकायचे असेल तर शत्रूची ताकद आणि रणांगण आधी समजून घ्यावे लागेल. आपल्यासाठी हे रणांगण म्हणजेच आपले PYQ. हा जो तुम्हाला प्रश्न दिसत आहेत हे आत्ताच्या राज्यसेवा मुख्यचे प्रश्न आहेत. अनेक विद्यार्थी काय करतात, फक्त सिलेबस वाचतात. पण आता सिलेबस पण पाहूयात. हा आपला सिलेबस, पण आयोगाला नेमके काय हवे आहे ते थेट पेपरमध्येच बघावं लागतं आणि नेमका तिथेच आपला घात होतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण हे प्रश्न आणि आपली स्ट्रॅटजी जी असणार आहे, आपण अभ्यास करण्याची जी स्ट्रॅटजी असणार आहे ह्याचं लिंकिंग हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर भूगोलाचा अभ्यास करत असताना आजचं लेक्चर पूर्णतः भूगोलावर आधारित आहे, जे की जनरल स्टडीजमध्ये आपल्याला मुख्य परीक्षेसाठी लागतं. मग त्यामध्ये आपण पहिला जो फाउंडेशन जे असणार आहे भूगोलाचं, की आपण अभ्यास करताना कोणत्या मार्गाने अभ्यास केला पाहिजे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता त्याआधी तुम्हाला इथं जे स्क्रीनवर प्रश्न दिसत आहेत ते बघा. हे प्रश्न आपल्याला फक्त भूगोल शिकवत नाहीत, तर आपण आधी पाहिलेल्या आपण कालच्या लेक्चरमध्ये जे 5 मुख्य विश्लेषणात्मक घटकांची एक यादी पाहिलेली होती, त्याचं इथं आपल्याला अंमलबजावणी करून दाखवतात. म्हणजे कसं बघा, मी कालच्या लेक्चरमध्ये काय सांगितलेलं होतं की नोईंग डिफरन्सेस किंवा इंटरलिंकिंग असेल सब्जेक्टचं, तर त्याच प्रकारचे हे प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न बघू शकता तुम्ही. इथे काय दिलेलं आहे की उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांच्या ठळक वैशिष्ट्यांचे वर्णन करा आणि त्यांचे महत्त्व सांगा. ठीक आहे, तर यामध्ये बघा हा प्रश्न कसा आहे की नोईंग डिफरन्सेस आणि इंटरलिंकिंगचा प्रश्न आहे. म्हणजेच बघा, उत्तर अमेरिकेचे रॉकीज पर्वत किंवा मध्यवर्ती मैदान यांच्यातील फरक आणि त्यांचे जे आर्थिक महत्त्व आहे म्हणजे सिग्निफिकन्स काय आहे याची इथं सांगड घातलेली आहे ह्या प्रश्नामध्ये. दुसरा प्रश्न पाहू शकता तुम्ही. काय विचारलेलं आहे की भारतातील नैसर्गिक वनस्पतींच्या वितरणावर हवामान आणि मृदेच्या होणाऱ्या परिणामांची चर्चा करा. इंग्लिशमध्ये पण वाचूया, म्हणजे इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर क्लिअर होईल. डिस्कस द इन्फ्लुएन्स ऑफ द क्लायमेट अँड सॉइल ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द नॅचरल व्हेजिटेशन इन द इंडिया. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्याला जो आपल्या भूगोलाचा सिलेबस सांगितलेला आहे तो जगाच्या भूगोलासह भारत आणि महाराष्ट्रासह असा दिलेला आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये बघा हा प्रश्नामध्ये काय विचारलेला आहे. हा प्रश्न काय सांगतो, हा अंडरस्टँडिंग द रूट कॉजचा ह्या टाईपमध्ये प्रश्न आहे बघा. म्हणजे आपल्याला काय माहिती पाहिजे की भारतामध्ये जंगले कुठे आणि कशी वाढतात, यांचे मूळ कारण, तिथले जे हवामान किंवा मृदा असते ते कसे ठरवतात, हे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये आपल्याला स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे अप्लाइड प्रश्न आहे हा. पुढचा पाहू शकता तुम्ही. काय सांगितलेलं आहे की समशीतोष्ण चक्रवात टेम्परेट सायकल संदर्भात. हा एक लॉजिक बिहाइंड टाईपचा प्रश्न आहे, ज्यामध्ये उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण चक्रवातांमधील फरक आणि समशीतोष्ण चक्रवात तयार होण्यामागील नेमके सायन्स किंवा जे काही लॉजिक आहे ते काय आहे ते आपल्याला इथं मांडायचे आहे. ठीक आहे, हे ह्या प्रश्नामध्ये. नेक्स्ट प्रश्न पाहू शकता. हा डिरेक्टली आपल्याला करंट अफेअर्सच्या रिलेटेड प्रश्न आहे बघा. हा प्रश्न आपल्याला विचारतोय की शक्ती सायक्लोन जो की ऑक्टोबर 2025 आलेला होता, 2025 आलेला होता. म्हणजे बघा, आता हे टॉपिक जे आता आपल्याला म्हणजे आयोगानं जो हा सिलेबस दिलेला आहे, ह्या सिलेबसवरनं आपल्याला एवढं सगळं काही लगेच कळत नाही की नक्की आयोग प्रश्न कशा पद्धतीने विचारणार आहे किंवा आपली जी स्ट्रॅटजी असायला पाहिजे उत्तर लेखण्यासाठीची किंवा आपली नोट्स मेकिंगची जी काही स्ट्रॅटजी असायला हवी तर ती कशा प्रकारे असायला हवी हे आपल्याला ह्या सिलेबसमधून समजते आहे का, तर नाही. पण ते कशामधून समजते आहे ते आपल्या PYQवरनं समजते आहे. म्हणजेच आता हे जे आपल्याला प्रश्न आता थोडेसे आपल्याला जस्ट एक लुक दिलेला आहे आयोगाने की आपण कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा, म्हणजे पुढचे जे येणारे एक्झाम्स आहेत राज्यसेवेच्या, तर त्या पद्धतीने आपल्याला ही झाली बेसिक लेवल समजा आयोगाची असेल, तर याच्या पुढची जी ॲडव्हान्स लेवल कशी असेल, मग त्या पद्धतीने आपला अभ्यास, आपली स्ट्रॅटेजी सुद्धा त्याच पद्धतीने असायला पाहिजे आहे. मग ह्या गोष्टीचा जर सारासार विचार जर आपण अगोदरच केला तर आपल्याला जो आपण जे अभ्यास म्हणजे पुढचं जे उत्तर लेखनासाठी म्हणा किंवा बाकीच्या स्ट्रॅटेजी आखतो आपण, आपल्याला राज्यसेवा मुख्य द्यायची असेल तेव्हा आपण स्ट्रॅटेजी प्लॅनिंग सगळंच चालू असतं आपलं, तर त्यावेळेस आपण कोणत्या पद्धतीने कोणत्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे तर हे त्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतं. आतापर्यंत आपण काय करत होतो, इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था हे जे विषय आहेत
हे विषय आपण कसे वाचत होतो, एक सिंगल सब्जेक्ट म्हणून वाचत होतो. वेगवेगळे विषयांचे आपण डिवायडेशन करून असं वाचत होतो, म्हणजे कप्पे करून वाचत होतो. तर तसं न करता मुख्य परीक्षेमध्येच आपल्याला मार्क्स मिळवायचे असतील तर हे सर्व जे विषय दिसत आहेत आपल्यासमोर, हे विषय जे आहेत ते सगळे वेगवेगळे विषय नसून हे एकाच साखळीचे दुवे आहेत. म्हणजे एकानंतर एकाची लिंक लागत जाते. हे तशा पद्धतीने आपल्याला समजून घ्यावे लागेल. तर त्यासाठी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देते इथे, की कसं की तुम्हाला जे तुमच्यासमोर जी स्क्रीन किंवा साखळी जी दिसत आहे ती केवळ विषयांची नावे नाही, तर हा एक मानव संस्कृतीचा प्रवास आहे. आता तो बघू शकता की तुम्ही कसा आहे. जेव्हा आपण गणिताचा अभ्यास करतो त्यामध्ये बघा भूगोल किंवा गणितातील अक्षांश रेखांशावर आपण जगाचा भूगोल ठरवतो बघा. ठीक आहे. पुढे काय की भूगोल. आता भूगोल घेतला तर भूगोलावरनं पर्यावरण विज्ञान ह्यांची लिंक कशी लागते की भौगोलिक परिस्थितीनुसार तिथले पर्यावरण बदलत असते किंवा पर्यावरण समजून घेताना आपल्याला विज्ञानाचे काही नियम ज्या जन्माला येतात हे आपण वाचत असतो. म्हणजे हे जे सब्जेक्ट दिसत आहेत ते काही सिंगल सब्जेक्ट नसणार आहे. जेव्हा आपण राज्य सेवेच्या मेन्ससाठी जो अभ्यास करत असतो तर त्या पहिले आपला दृष्टिकोन असा असला पाहिजे की आपण हे जे सब्जेक्ट दिसलेले आहेत एक मल्टी डायमेन्शनल अप्रोचनी हे सगळे सब्जेक्ट आपल्याला समोर दिसले पाहिजेत किंवा तशा पद्धतीने आपल्या विचारांचं मंथन आपलं असलं पाहिजे. मग थोडक्यात सांगायचं आता बघा, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना कसा करायचा. अर्थव्यवस्था राज्यव्यवस्थेमध्ये लिंक कशी होऊ शकते. तर समाजाला चालवण्यासाठी अर्थव्यवस्था लागते हे आपल्याला माहिती आहे. किंवा अर्थव्यवस्थेवर जर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटिचा आणि कायदे लागतात. हे आपल्याला इंटरलिंकिंग असं जनरली इंटरलिंकिंग सुरुवातीला लावूया. ठीक आहे. किंवा सुरक्षा असेल, सिक्युरिटी असेल, सिक्युरिटीचं तंत्रज्ञानाशी लिंकिंग असं. म्हणजे हे संपूर्ण राज्य म्हणजे आपण आपलं जे राज्य आहे टिकवण्यासाठी किंवा देशाची जी काय सिक्युरिटी असेल, सुरक्षा असेल आणि टेक्नॉलॉजी आहे, मग ह्या दोन्हीचं इंटरलिंकिंग हे सुद्धा तिथं महत्त्वाचं असते. त्याचबरोबर मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं की अंडरस्टँडिंग द रूट कॉज म्हणजे काय की प्रत्येक घटनेचे मूळ कारण शोधणे. जेव्हा आपण ह्या विषयांचा अभ्यास करत असतो तर ह्या विषयांचा अभ्यास करत असताना आपल्याला अंडरस्टँडिंग म्हणजे एखाद्या गोष्टीचं कॉन्सेप्टचं त्या माहिती असलं पाहिजे. इथं आपण भूगोलाचा अभ्यास करतोय मुख्यत्वे, त्यामुळे आपल्याला भूगोलाच्या ज्या संकल्पना आहेत त्या व्यवस्थित म्हणजे क्लिअर म्हणजे स्पष्टपणे माहिती असल्या पाहिजेत. कारण की कसं होतं, भूगोल हा असा जनरल विषय आहे की त्यामध्ये आयोग खूप खोलवर जाऊ शकतो. आत्ताच आपण PYQs पाहिले की त्यामध्ये कसं होतं की UPSC लेवलचे प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे त्या लेवल त्याच्यापेक्षाही वरती जाऊ म्हणजे उत्तर अमेरिकेचं म्हणजे त्याचा आपल्या महाराष्ट्राशी काय म्हणजे तसा संबंध असतो, पण आपण एवढ्या लांब जात नाही ना. म्हणजे अभ्यासाचं जे काही लेवल असेल आपली मुख्यसाठी ते एवढ्या लेवलचे नसते ना, जनरल आपण अभ्यास करत असतो. पुढचा पॉईंट काय होता की नोईंग डिफरन्सेस पाहिलेलं होतं की म्हणजे दोन व्यवस्थांमधील आपण फरक ओळखणे किंवा इंटरलिंकिंग टॉपिक्स एका विषयाचा दुसऱ्या विषयाशी हे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. लॉजिक बिहाइंडचा बघावं लागतं आपल्याला किंवा करंट अफेअर्सची लिंकिंग त्याचं करावं लागतं किंवा त्या गोष्टी मागचा तर्क समजून घेणे हे आपण कालच्या लेक्चरमध्ये इतिहासाच्या दृष्टीने पाहिलेलं आहे. मग आजचं जे आपलं आहे लेक्चर असणार आहे ते भूगोलाच्या संदर्भात असणार आहे. मग आता भूगोलाचा जर अभ्यास करत आहोत आपण तर त्या अभ्यास करत असताना हे सगळ्या पॉईंट्स आहेत, हे 5 पॉईंट तुम्हाला दिसत आहेत. तर ह्या 5 पॉईंट्सच्या मदतीने आपण कसा अभ्यास केला पाहिजे किंवा स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे हे आपण 1 बाय 1 पाहूयात. पहिलं आहे की आपण विषयांची साखळी आणि सांगड कशी घालायची ते पाहूयात. बघा, गणित मला आता सांगितलं, गणिताचा संबंध भूगोल अशा दृष्टीने लावला म्हणजे आपण डोक्यामध्ये लावायचं. आपण काय असं म्हणजे नुसतं वाचतोय पाठांतर तर आपण करतच असतो, त्या विषय वेगळा. पण जेव्हा आपण राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करत असतो तर त्यावेळेस आपल्याला जे आपलं थॉट्स असतात, थॉट प्रोसेस आपल्याला बिल्डअप करावी लागते. त्या कशासाठी तर ब्रेन स्टॉर्मिंगसाठी. कारण आपल्याला कोणता प्रश्न येईल हे आपल्याला माहीत नसतं. हां, मग जो प्रश्न आलेला आहे तर त्या प्रश्नामध्ये विचारलेल्या माहितीवरती स्टिक राहून आपल्याला बाकीचं कुठून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते आहे का की त्या प्रश्नामध्ये आपल्याला व्यवस्थित रिप्रेझेंट करता येईल. त्या दृष्टीने हे इंटरलिंकिंग विषयांची साखळी जी असते की सांगड घालायची असते ते खूप महत्त्वाचं असते. आता बघा इथं मी काय उदाहरणं दिलेली आहेत. अक्षांश आणि रेखांश किंवा स्थानिक वेळ काढणे. अभ्यास करताना सुरुवातीलाच असं करायचा की आपण जे अभ्यास करतो आहे भूगोलाचं पुस्तक वाचतो, आपल्या भूगोलाच्या फर्स्ट चॅप्टरमध्ये काय असतं, अक्षांश रेखांश हे सगळे लिहिलेले असतात. स्थानिक वेळा काढणे किंवा नकाशांचे प्रमाण, स्केल्स वगैरे, पृथ्वीची गती समजण्यासाठी गणित आणि तार्किक बुद्धिमत्ता लागते. हे आपल्याला
आपण भूगोलाच्या दृष्टीने पाहत असतो, पण तेच थोडंसं कॅल्क्युलेशन करून बघायचं. म्हणजे आपल्याला माहिती आहे की 0 डिग्री देशांतर रेषा कुठून जाते, किंवा ते डेटलाईन किंवा त्याची काय म्हणतात डेटलाईन जी असते ती कुठून जाते. बरं तिथलं मेजरमेंट करताना किंवा फोर मिनिट एक डिग्री ही करायला किती वेळाचा कालावधी लागतो. आता हे आपल्याला माहिती आहे. अक्षांश रेखा हे कशा आहेत, काल्पनिक रेषा आहेत. ठीक आहे, हे पहिल्यांदा आधी माहिती असलं पाहिजे की काल्पनिक रेषा आहेत आणि कशा आहेत. तर त्यांचं जे आखणीचा जो कृतीबंध आहे किंवा जी संकल्पना आहे ती आधी समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, मग त्यासाठी आपण हा असा लिंक लावू शकतो. किंवा भूगोलाचा संबंधता पर्यावरणाशी, एखाद्या प्रदेशाचा भूगोल तिथले हवामान जसे की जंगले जैवविविधता कशी असेल हे ठरवतो. आत्ताच आपल्याला आयोगाचा आपण प्रश्न पाहिलेला होता की त्यामध्ये आपल्याला विचारलेलं होतं की काय ते मृदा आणि त्याचं जे काय प्रश्न होता इंटरलिंकिंग टाईपमध्ये प्रश्न होता. मग तो अभ्यास करताना त्या प्रश्नाचा अभ्यास आता प्रश्न असा विचारलेला आहे, मग अभ्यास आपण तशाच पद्धतीने चालू ठेवूयात ना. म्हणजे अभ्यास करताना कसं करायचं, एखाद्या प्रदेशाचा भूगोल म्हणजे प्रदेशाचा जे काही भूगोल असेल त्याचं काय लिंकिंग करायचं हवामानाशी किंवा तिथले जंगलाशी किंवा जैवविविधतेशी किंवा मृदेशी जे काय असेल ते तिथे इंटरलिंकिंग लावत जायचं. पुढचा मुद्दा काय आहे की पर्यावरण विज्ञान, हवामानातील बदल, मान्सूनची निर्मिती, भूगर्भातील हालचालीमागे भौतिकशास्त्र काय आहे, रसायनशास्त्र, नियम कार्य, म्हणजे हे सगळे जे असतात ना ते तिथंच लिहिलेलं असतं, पुस्तकामध्येच असतात. फक्त आपल्याला लॉजिक डेव्हलप करायचं असतं. याआधी एक मुद्दा क्लिअर करायचा होता की हे जे लेक्चर आहे ह्यामध्ये काय म्हणजे माहिती सांगणं हा उद्देश नाही आहे. यामध्ये हा लेक्चरचा म्हणजे फाउंडेशनचा उद्देश हा आहे की जो तुम्ही अभ्यास करता आहात तो अभ्यास तुम्ही चालूच ठेवा. फक्त अभ्यासाची स्ट्रॅटेजी ह्या पद्धतीने असू द्यात. इथे काय तुम्हाला मी लेक्चर असं शिकवण्यासारखं असं नाही आहे हे लेक्चर. ह्यामध्ये फक्त स्ट्रॅटेजी कशी आखायची किंवा कशी आपली बांधणी करू शकतो विषयांची ह्यासाठी लेक्चर आहे. म्हणजे स्पून फिडिंग तर आता पण आपण करतच आलेलो आहोत कुठल्याही विषयाचं समजा. पण तसं न करता स्वतःच्या बेसिस म्हणजे स्वतःच्या कॉन्फिडन्सनी स्वतः अभ्यास करून जो आपण ज्ञान मिळवलेलं असतं त्याची जी ही ओळख असते ती वेगळीच असते. त्यामुळे असं ह्या लेक्चरमधला उद्देश फक्त एवढाच आहे की तुम्हाला तुमचा अभ्यास करताना थोडासा गायडन्स मिळावा ह्या दृष्टीने. ठीक आहे.